पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. पुरे पुत्र एकची पुत्र, माय पोटी नाम स्मरणे, उद्धरी पुढे कोटी. पुरे एकची पुत्र, माय पोटी. तुकोबा म्हणतात की पुरे एकची पुत्र माय पोटी, नाम स्मरणे, उद्धरी कुळे पोटी. अहो, यात असार असणाऱ्या संसारामध्ये सार काय असेल तर पुत्रमुख. म्हणून अपुत्रस्य गतिर्नास्ति, स्वर्गो नैवच नैवच, तस्मात् पुत्रमुखं दृष्ट्वा पश्चात् भवति तापसी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो, जोपर्यंत तुम्ही पुत्रमुख बघत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग प्राप्ती नाही. आणि म्हणून पुत्रमुख बघा आणि मग तुम्हाला तापसी व्हायचं असेल तर तुम्ही तापसी व्हा. अहो, असा हे पुत्रमुख. पण तुकोबा सांगतात नुसता पुत्र असावा का हो? नाही. असा पुत्र असावा की जो प्रभू रामचंद्रांसारखा कीर्तिवंत असेल, हनुमंतरायांसारखा बलवंत आणि भक्ती करणारा, ईश्वर भक्ती करणारा असेल. असा पुत्र जर मिळाला तो नामस्मरणाने आपली कोटी कुळं उद्धरून नेतो. तुकोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की गांधारीला शतपुत्र झाले, पण काय उपयोग? ते पुत्र होते शतमूर्ख होते. मग असे 100 पुत्र असण्यापेक्षा एकच पुत्र असावा, पण तो नामस्मरणाने आपली कोटी कुळे उद्धरून नेणारा असावा. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.